आत्रे साहेबांचा आणि माझा जन्म काही एकाच वेळी झाला नव्हता. आत्रे साहेब मला वयाने खूप मोठे होते. ते माझ्या वडिलांसारखेच म्हणा ना. आत्रे साहेब मला लहानपणी जवळ घ्यायचे, म्हणजे मी लहान असताना आत्रे साहेब मला जवळ घ्यायचे, मांडीवर बसवायचे आणि त्यांच्या लहानपणच्या काही गमती जमती मला सांगायचे. त्यातलंच काही गमती जमती आज मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे. नक्की. आत्रे साहेबांचा जन्म कुठे झाला काका? सासवडला. पण मी तर बऱ्याचदा ऐकलं की ते म्हणायचे की माझं गाव कोडीत आहे म्हणून. गाव कोळीत म्हणजे त्यांचं गाव कोळीतच, पण त्यांचे आजोबा सासवडला स्थायिक झाले होते. करा नदीच्या तीरावर त्यांचं एक घर होतं आणि त्या तिथल्या मातीमध्ये करा नदीच्या पाण्यामध्ये खेळत आत्रे साहेब मोठे झाले. हो बरोबर. म्हणजे त्यांना पोहण्याची तर आवड होती म्हणायची. आवड म्हणजे तेव्हा एक गंमत झाली होती. म्हणजे घोटाळा झाला असता हा संगमेश्वराच्या समोरील करा नदीच्या डोहामध्ये हा आत्रे साहेब एकदा पोहायला गेले बरं. आणि पोहता पोहता खोल पाण्यामध्ये हा. जाऊन गटांगळा खाऊ लागले. अच्छा. सासवडचा त्यांचा मित्र भिकू विष्णू जगताप हा. याने त्यांची मानगूट पकडली आणि वर काढलं अरे बापरे. आणि आत्रे साहेब बचावले. थँक्यू म्हणावं लागेल, धन्यवाद म्हणावं लागेल त्या हो, विष्णू भिकू जगतापांना. जगतापांचे धन्यवाद. बापरे. आत्रे साहेबांचं शिक्षण कुठे झालेलं का? वाघेरे हायस्कूलला आणि 5वी पासून ते पुण्यामध्ये झाले. ठीक आहे काका, आपण आत्रे साहेबांच्या सासवडच्या आठवणी तर ऐकणारच आहोत, पण मला आधी पुण्याच्या आठवणी सांगाल का? आत्रे साहेब पुण्याला गेल्यावरच लिहायला लागले असं मी ऐकलेलं. इंग्रजी 5वी मध्ये असताना त्यांनी इंग्रजी कादंबरी वाचली. बरं. एवढ्या लहान वयात कादंबरी वाचणं म्हणजे निश्चितच. आश्चर्य फरक आहे. हो. आणि वाचून गप्प बसत नाही, हा. त्यांना त्या कादंबरीचा मराठी अनुवाद करायचा होता. बर. पण कादंबरी वाचून परत दिल्यामुळे हा. कसा अनुवाद करणार. पण आत्रे साहेब होते ते हा. शांतपणे नाही, त्यांनी आठवून 100 ते 125 पानं लिहिली क्या बात आहे. आणि महाराष्ट्र मोहरा नावाची कादंबरी तयार झाली. महाराष्ट्र मोहरा, किती सुंदर नाव आहे. हो. तेवढ्यावर ते शांत होते नाही. लिहिल्याबद्दल आनंद होताच, पण ती त्यांना छापून यावी असं वाटायचं. हा. छापून यावी ते कसबा पेठेमध्ये एका छापखान्यात गेले. बर. तिथल्या माणसाने सांगितलं तू अजून खूप लहान आहेस. हा. त्यांना नाराज करून परत पाठवलं. बर. आत्रे साहेब बुधवार चौकामध्ये शंकर हरिमुळे यांच्याकडे गेले. हा. त्यांनी माझं छापतो म्हणून सांगितलं. तेव्हा आत्रे साहेबांना खूप आनंद झाला. बर. तेव्हा त्या कादंबरीचे आत्रे साहेबांना 550 5 रुपये मिळाले अरे होते. बापरे. क्या बात आहे. त्यावेळेस त्यांचं वय काय असेल काका? त्यांचं वय होतं 14 वर्षे. हा. आणि त्यानंतर 2 वर्षांनी त्यांनी आणखी एका इंग्रजी कादंबरीचा मराठी अनुवाद केला, बर. मोहित्यांचा शाप नावाने. मोहित्यांचा शाप. हा. आणि त्या कादंबरीचे त्यांना 26 रुपये मिळाले. किती छान. एवढ्या लहान वयात लिहिणं म्हणजे खरंच आश्चर्यकारक खूप. घटना आहे. आश्चर्य आहे. काका, भावे स्कूल विषयी पण सांगा ना जरा. भावे स्कूलची अशी गंमत होती की हेडमास्टर इतके लहरी आणि हा. गमतीशीर होते. बर. ते मुलांना चेष्टा, दंगा, मस्करी, खेळ सगळं करायला मोफत द्यायचे. हा. इतके छान हेडमास्टर असताना हा. अचानक त्यांना वर्षातून एका दिवशी अशी लहर यायची. हा. अरे बापरे, आपल्या शाळेत शिस्तच नाही म्हणायचे. मग ते छडी घेऊन गेटवर थांबायचे. हा. छडी घेऊन गेटवर थांबायचे हा. आणि दिसत त्यांना छड्या मारायचे. बर. आता छड्या मारताना ते विद्यार्थी आहे का, आमचे हात धरणारे कलाकार आहेत बरं विद्यार्थी का? आहे का, हा. तो मास्तर आहे, हा. याचं त्यांना भान नसेल. समजून घ्या. हा. हो. नक्की नक्की. यासाठी एकदा टाळ्या व्हाव्या. ज्याला कळालं त्यालाच कळालं बरं का? प्रेक्षक वर्ग जागृत आहे. भरपूर टाळ्या पडल्यात. हा. इकडे बघा, विषयी बघू नका. असू द्यात, असू द्यात. आणि असे छड्या मारायचे की एकदा एक नवीन मास्तर तिथे रुजू झाले. बर. त्या मास्तरांना छड्या मिळाल्या. हेडमास्टरला काही पत्ता नव्हता. पण तो नवीन आलेला मास्तर हा. ऑफिसमध्ये जाऊन कारकुनाला बोलला की मी ह्या शाळेबद्दल जे काही चांगलं ऐकलं होतं हा. ते साफ खोटं आहे. ऑफिसमधला कारकुन म्हणाला, तुम्ही हेडमास्टरांना का नाही सांगितलं की मी नवीन मास्तर आलोय. मास्तर म्हणले हेडमास्टरांना मी ते सांगण्यासाठी तोंड उघडलं. छड्यात छड्यात. हेडमास्टर म्हणाले, खबरदार तोंड उघडशील तर
कसं बोलणार, खाल्लं मारवे. गंमतच आहे बाबा, भारी. तर आत्रे साहेबांच्या सासवडच्या काही आठवणी तर आपण पाहणारच आहोत, पण मला असं वाटतं की आत्रे साहेबांच्या इंग्रजी पहिलीतल्या मास्तरांचा एक किस्सा होता, तो जरा सांगा ना जरा सगळ्या रसिक प्रेक्षकांना. सांगतो ना. हा इंग्रजी पहिलीमध्ये एक नवीन मास्तर शाळेमध्ये रुजू झाले. हा आता बाकीचे विद्यार्थी आपल्या अभ्यासामध्ये गुंग, आत्रे साहेबांचा अभ्यास लक्ष नव्हतं. त्यांच्या डोक्यात एक ही नवीन माणूस आलाय, ह्या नवीन माणसामध्ये नवीन काही सापडतंय का. पुढच्या 15 मिनिटामध्ये त्यांना कळालं की मास्तरांचा एक डोळा आजू आहे, दिसत नाही. एका डोळ्याने दिसत. हो, मग तो तास संपला आणि पुढच्या तासाला त्यांनी काय केलं की ज्या बाजूला दिसत नाही त्या बाजूला आत्रे साहेब गेले आणि तिकडनं मुलांना वाकोल्या दाखवल्या मास्तरांच्या नावाने आणि संपूर्ण मुलांची हसता हसता पुरेवा झाले की खूप तो गमतीने किस्सा होता. नक्कीच काय गमती केल्यात आणि याच्यातनंच मला असं वाटतं